हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आजचा जो व्हिडिओ राहणार आहे तो काही खास राशींसाठी राहणार आहे किंवा तुमची बर्थडे डेट पण म्हणजे ह्याच्यामध्ये कसे मेसेज येतील त्यानुसार मी तुमच्याशी शेअर सुद्धा करते. आपण चेक करूया की कोणत्या राशींसाठी खास हे मेसेज येत आहेत किंवा आता तुम्ही कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहात त्याच्यासाठी तुमच्याशी जितके मेसेज रेझोनेट होईल तितके घ्या. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा नक्की. ओके, थँक्यू सो मच. चेक करूया. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ, कोणत्या पर्टिक्युलर राशींसाठी हा मेसेज आहे प्लीज एंजल सांगा. सगळ्यात सुंदर कार्ड व्हील ऑफ फॉर्च्यून. गुड लक. ओके, आधी कार्ड घेऊया आपण. राशी कोणत्या कोणत्या येतात तेही चेक करूया. कोणत्या राशींसाठी हा मेसेज आहे तेही बघूया आपण. 2 कार्ड्स. ओके, काही हरकत नाही आहे. क्वीन ऑफ कप्स. ओके, धनु मेष सिंह राशीसाठी मेसेज येतोय. धनु मेष आणि सिंह रास, तुळ कुंभ मिथुन या राशी सुद्धा आल्यात. म्हणजे 6 राशी याच्यामध्ये पर्टिक्युलरली दिसतातच आहे. ओके, सगळे मेजरमध्ये कार्ड आलेत. जवळजवळ सगळे मेजरमध्ये. एक जर कार्ड सोडलं तर सगळे मेजरमध्ये कार्ड आलेत. ओके, मला असं वाटतं की पास्टमध्ये म्हणजे अगदी 6-7 महिन्यापूर्वी किंवा त्याच्यापेक्षा किंवा 1 वर्ष झालं ना, तुम्ही अशा काही गोष्टींमध्ये अडकला होता. बऱ्याच गोष्टी आय थिंक तुमच्या समोर होत्या पण तुम्हाला निवडता येत नव्हत्या. ओके, तुमचा ओरा खूप कमी पडतोय. ओरावर काम करा. आपल्याकडे पावडर पण मिळते ओरासाठी, ओरा क्लिन्झिंगसाठी. तुम्हाला जर हवे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज केलात तरी चालेल. ओके, आपल्याकडं ब्रेसलेट सुद्धा असतात. जसं की मी वेअर केलं असे पण ब्रेसलेट असतात. तुम्हाला जर हवे असतील तर तेही परचेस आपण करू शकतो. ओके, ठीक आहे. चला, तर तुमचा ओरा कमी पडतोय. ओरावर लक्ष द्या. काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत नाहीत. ओके, तुम्ही खूप स्वप्न बघताय. मेसेज बघा, जितका रेझोनेट होईल तितका घ्या, कारण तसे कार्ड आले. तुम्ही पास्टमध्ये खूप गोष्टींकडे धावलेला आहात, खूप गोष्टींचे स्वप्न बघितलेले आहेत पण लाईफमध्ये अचीव मात्र काहीच झालं नाही, कारण ओरा खूप डिस्टर्ब आहे तुमचा. राईट, मी कार्ड पण तुम्हाला दाखवते. ओरा खूप डिस्टर्ब आहे तुमचा. ओरा क्लीन्स करण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं काही गोष्टींमध्ये अडकला होता. त्याच्यातून थोडंसं आता बाहेर येत आहे, कव्हर होत आहे. सक्सेस येता राहिले काही काही जणांसाठी. सक्सेस गोष्ट म्हणजे अगदी म्हणतो ना की आपल्या जवळ सगळ्या गोष्टी आल्या होत्या किंवा येत होत्या पण तिथून हे झालेल्या आहेत. तशा काही लोकांसाठी झालेल्या आहेत. खूप एकटं स्वतःला फील केलेत गेल्या 1 वर्षापासून. खूप एकटं फील केलं पण तिथून आता बाहेर येत आहे तुम्ही. हा मेसेज ज्या वेळेला माझा मिळणार ना तिथपासून 7 डेज नंतर म्हणजे 7 दिवसानंतर ना तुमच्या लाईफमध्ये हळूहळू चेंजेस येणार आहे. कारण व्हील ऑफ फॉर्च्यून, गुड लक तुमच्यासोबत आहे. आता तुम्ही आता एकदम चांगल्या एनर्जीजमध्ये येणार आहात. म्हणजे जे काही बॅड कर्मच होते ना ते रिलीव्ह होतात आहे तुमच्यासाठी. तुम्ही आता त्या बॅड कर्मातून बाहेर येत आहे. ज्या बॅड गोष्टी होत्या ना त्याच्यातून बाहेर येत आहे. काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत नव्हत्या ऑब्विसली, तर त्या गोष्टींकडे तरीही तुम्ही ओढले जात होता. म्हणजे आपण होऊनच त्या गोष्टीकडे ओढले जात होता. पण आता मला वाटतं तसं होणार नाही आहे. चांगल्या गोष्टी येतात आहे. जो एकांत तुम्ही एकट्याने घालवला आहात ना तुम्ही आता स्वतःला समजलात असं मला वाटतं. ओके, जो एकट्याला वेळ दिला ना तिथं जो खर्चिक वेळ जो तुम्ही दिलात ना तो असाच जाणार नाही. त्याचं काही ना काहीतरी आउटकम तुम्हाला डेफिनेटली काही ना काहीतरी चांगल्या गोष्टींमध्ये मिळणार आहे. एस ऑफ सॉर्टची एनर्जीज आहे. आता म्हणतो ना की लाईफमध्ये क्लिअर काही गोष्टी नव्हत्या त्या क्लिअर होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. ओके, शार्प माइंड तुमचं खूप जास्त आहे आणि आणखीन चांगल्या पद्धतीने तुम्ही विचार करणार आहे. हा मेसेज जास्त करून तुळ कुंभ आणि मिथुन राशीसाठी येतोय. जास्त स्मार्ट आता तुम्ही राहणार आहे डेफिनेटली. जे काही बॅक साईडला लोक खेळत होते, जे काही बॅक गोष्टी होत होत्या, ज्या काही पास्टमध्ये गोष्टी झालेल्या होत्या त्या आता तुम्ही टाकल्या
हे करून. व्हील ऑफ फॉर्च्यून आलं आहे, तुम्ही गुड लकमध्ये डेफिनेटली आलात. न्यू गोष्टी, न्यू काही ना काहीतरी तुमच्यासाठी येत आहे आणि डिवाईन असं काहीतरी गोष्टी घेऊन येतं जे तुमच्या लाईफमध्ये, जे तुम्ही स्वप्न आधी पास्टमध्ये बघत होता ना, ज्या तुम्हाला मिळत नव्हत्या, फक्त अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता, त्या प्रत्यक्षात मध्ये येण्याचा आता म्हणजे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि त्या गोष्टी न्यू ज्या येणार आहेत ना, न्यू आयडिया, न्यू रिलेशन, न्यू डॅश डॅश, जे हे काही तुमच्या लाईफमध्ये येणार आहे ना, ते स्टेबलसुद्धा राहणार आहे. ओके, खूप जास्त चान्सेस आहेत त्या स्टेबल राहण्यासाठी. खूप चांगल्या गोष्टी येतात आहे. मी एंजलचे पण तुमच्यासाठी मॅसेज चेक करते. एंजलचे काही गायडन्स आहे का या सगळ्यांवर तुमच्यासाठी, ते पण चेक करते. बघा, ज्या राशी मी तुम्हाला सांगितलं तुमच्याशी जितका मेसेज रेझोनेट होईल तितकंच घ्या मेसेज. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. एंजल जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का प्लीज. टेक ॲक्शन. आता टाईम आलेला आहे. मी तुम्हाला पहिलेच बोलले की पास्टमध्ये खूप अशा गोष्टी झाल्यात जिथं तुम्ही काही अट्रॅक्ट करत नव्हता, तुमच्याकडे काही गोष्टी येत नव्हत्या, पण आता तो टाईम आलेला आहे जिथं तुमच्याकडे गोष्टी येणार आहेत, तुमच्याकडे गोष्टी अट्रॅक्ट होऊ शकतात. तुम्हाला काहीही इश्यू वाटला तर आपल्याकडे ब्रेसलेट पण आहेत. तुम्हाला काही गोष्टींसाठी हवे असतील तर मला कमेंट्समध्ये लिहा किंवा पर्सनल आपला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथं तुम्ही व्हॉट्सअपला पर्सनल, नो कॉल, ओके, अलाउड नाही आहे, फक्त मेसेज करू शकता. मेसेजमध्ये मी तुम्हाला सांगू शकते की तुम्हाला कोणत्या प्रकारचं ब्रेसलेट किंवा तुमच्या भाग्यांक मूल्यांकानुसार आपण चेक करून पण तुम्हाला देऊ शकतो. आता तो टाईम आलेला आहे जिथं तुम्ही टेक ॲक्शन करू शकता. हा टाईम एकदम परफेक्ट आलेला आहे. एंजलने तुम्हाला सांगितलेलं आहे की आता तुम्हाला मागं म्हणतो ना, आता मागं हटायचं नाही आहे, तुमच्यासाठी हा टाईम आलेला आहे आणि टेक ॲक्शन करा आणि पुढे चला आता. ओके, पॉझिटिव्हिटी येते तुमच्या लाईफमध्ये. गुड लक आलं ना, व्हील ऑफ फॉर्च्यून आलं ना की तुम्ही गुड लकमध्ये आलात. तुमचे जे बॅड कर्मज आहेत ना ते झाले, आता गेले, तुम्ही चांगल्या एनर्जीजमध्ये येतात. ओके, थँक्यू सो मच. माझा हा व्हिडिओ ज्यावेळी वेळेला तुम्हाला मिळेल ना तिथपासून 7 डेज नंतर किंवा अगदी 7 डेज नंतरच तुमच्यामध्ये हळूहळू चेंजेस येतील. काही ना काहीतरी चेंजेस, काही ना काहीतरी क्लिअर गोष्टी तुमच्यामध्ये नक्की येतील. ओके, थँक्यू सो मच. आणि मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला. थँक्यू सो मच.